वर्षापासूनची परंपरा कायम ठेवत प्रशांत हनवते यांनी केले 2 शाळेत शैक्षणिक साहित्याची वाटप। दिवसेंदिवस वाढदिवसावर खर्च करण्याची चढाओढ बघायला मिळत आहे। प्रशांत हनवते कोळीकर यांचे बाबनी फाटा तालुका हदगाव येथे 15 वर्षापासून शिव ड्रेसेसचे कापड दुकान आहे। आपण आपले कर्तव्य पार पाडत असतानाही काहीतरी देणे लागते या उदात्त हेतूने प्रेरित होऊन ते गेल्या 10 वर्षापासून निस्वार्थ भावनेतून परिसरातील शालेय विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याची वाटपाची परंपरा कायम ठेवत यावर्षी त्यांनी बुधवार 24 डिसेंबर रोजी चिंचगव्हाण व माळझरा येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेसह गरजेनुसार गरजू कुटुंबातील जवळपास 400 विद्यार्थ्यांना वही पेन वाटप करीत सामाजिक उपक्रम राबवित वाढदिवस साजरा केला आहे। यावेळी चिंचगव्हाण येथे केंद्र प्रमुख उदयकुमार देवकांबळे, चिंचगव्हाण सरपंच विलासराव व्यवहारे, उपसरपंच बालाजीराव खरडे, चिंचगव्हाण मुख्याध्यापक हरिश्चंद्र चिल्लोरे, सामाजिक कार्यकर्त्या सविताताई निमडगे, पळसेकर शिक्षक सुधाकर औरातकर, बाबनी फाटा व्यापारी असोसिएशन अध्यक्ष अरुण पाटील उंचाडकर, दीपकराव दामोदर, प्रभाकर दहीभाते बरडशेवाळा उपस्थित होते। तर माळझरा येथील मुख्याध्यापक बिजू नाईक, NL आवटे, चिंचगव्हाण माळझरा येथील प्रतिष्ठित नागरिक, शिक्षक वर्गासह विविध क्षेत्रातील मंडळी देखील उपस्थित होती। TV 24 मराठीसाठी भगवान कदम, नांदेड, हदगाव। प्रमाणे याच केंद्रातील सर्व विद्यार्थ्यांना शालेय शैक्षणिक साहित्याचे वाटप करून अभिषेक सोहळा आज या ठिकाणी साजरा होतो आहे। दरवर्षी सन्माननीय प्रशांत हनवते साहेब हे या पंचक्रोशीतील सर्व शाळेच्या विद्यार्थ्यांना त्यांना आवश्यक असेल त्या शालेय साहित्याचं वाटप करून आगळा वेगळा वाढदिवस साजरा करून या पंचक्रोशीमध्ये एक सामाजिक काम करण्याचे प्रथा त्यांनी आजपर्यंत पाडलेली आहे। त्यांच्या अंगीच व्यक्तिमत्वामध्ये सामाजिक राजकीय गुण त्यांच्या अंगी आहे, परंतु समाजाची जास्तीत जास्त सेवा करावी, विद्यार्थ्यांना जास्तीत जास्त शिक्षणाच्या प्रवाहात कसं ठेवता येईल या दृष्टिकोनातून त्यांनी आतापर्यंत वाढदिवस साजरे करत असताना प्रत्येक वाढदिवस हा त्यांनी कुठेही मोठ्या स्थळी न साजरा करता याच गावातील किंवा या पंचक्रोशीतील विद्यार्थ्यांमध्ये वाढदिवस साजरा करणं हे त्यांना जास्तीत जास्त आवडतं। मग उन्हाळ्याचा दिवस असतील तर आवश्यकता असेल तर विद्यार्थ्यांना थंड पाण्याच्या बॉटल्स असतील किंवा इतर काही वस्तू असतील, पुस्तकं असतील, उजळणीची पुस्तकं असतील किंवा वह्या पेढी अशी गरजेच्या वस्तू विद्यार्थ्यांना देऊन शिक्षणाप्रती एक सन्मान, विद्यार्थ्यांप्रती एक सन्मान त्यांच्या मनामध्ये आहे हे तुम्हा आम्हाला सर्वांना नेहमी जाणवत असतं। आणि त्याच उदात्त हेतून त्यांनी आज या ठिकाणी या बाळगोपाळांना शैक्षणिक साहित्य वाटप केलं, त्याबद्दल त्यांचे मनस्वी प्रशालेच्या वतीनं खूप खूप आभार आणि वाढदिवसाच्या सुद्धा त्यांना उपस्थित विद्यार्थ्यांच्या आणि समस्त गावकऱ्यांच्या वतीनं खूप खूप आपण उदंड आयुष्याच्या अनंत शुभेच्छा मी त्यांना या ठिकाणी देऊ इच्छितो। सर्वांचे मनस्वी खूप खूप धन्यवाद।